अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत, हे बघा सोमवारी आहे 8 एप्रिल दिवशी आहे मित्रांनो सोमवती अमावस्या। सोमवारी अमावस्या येते, तिला सोमवती अमावस्या म्हणतात मित्रांनो। ह्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला पाच गोष्टींचे दान करायचे आहे बघा मित्रांनो। आणि आपल्याला पित्रांना, आपले जे पूर्वजन आहे मित्रांनो, त्यांना आपल्याला खुश करायचं आहे, आनंदित करायचं आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला 5 ह्या गोष्टींचा दान करायचं आहे बघा मित्रांनो। धनाची कमतरता आपल्याला भासणार नाही मित्रांनो। आपल्याला पूर्वजन, आपले पूर्वजन जे आहे मित्रांनो, त्यांना आनंदित, त्यांना खुश केले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात मित्रांनो। ते खुश राहिले तर मित्रांनो आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमी पडणार नाही, धनाची कधीही कमी पडणार नाही मित्रांनो। आपले घर आनंदी होईल मित्रांनो, आपल्या घरामधील वातावरण एकदम आनंदी होईल मित्रांनो। त्यासाठी आपल्याला पित्रांना खुश करायचं आहे। पित्रांना खुश करण्यासाठी काही 5 वस्तू आपल्याला दान करायच्या आहे बघा मित्रांनो। पित्र आनंदित राहिले, खुश राहिले तर आपल्याला पैशाची कमतरता पडणार नाही, घरामध्ये कशाही गोष्टीची कमतरता पडणार नाही बघा मित्रांनो। आणि पूर्वजनांचा आशीर्वाद असला जर आपल्या पाठीमागे, तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही, पैसाला पैसा राहील मित्रांनो। त्यामुळे आपल्याला पित्रांना खुश करण्यासाठी काही 5 गोष्टींचे दान करायचे आहे बघा मित्रांनो। कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहोत। हे बघा, सोमवती अमावस्या आहे, सोमवारी आहे सोमवती अमावस्या मित्रांनो। हे खूप ह्या अमावस्याच्या तिथीला खूप महत्त्व आहे बघा मित्रांनो। सोमवती अमावस्याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे। अमावस्या असे म्हणतात, सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येते मित्रांनो, किंवा 2दा येते। आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या सोमवती अमावस्याला खूप महत्त्व, खूप शुभ मानले आहे मित्रांनो। हे बघा, ह्या सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान करावे आणि दान करावे, त्याला खूप महत्त्व आहे बघा मित्रांनो। या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहे म्हणून खूपच महत्त्व दिलेले आहे। हे बघा मित्रांनो, अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी आपल्याला काही दान करायचं आहे। आपले पित्र किंवा क्रोधित असेल, आनंदित असेल, त्यांना आनंदी करायचं आहे आणि आपली वंशाची प्राप्ती होते बघा मित्रांनो। पित्र जर खुश असले तर आपला वंश वाढतो बघा मित्रांनो। पहिली जी गोष्ट आहे, अमावस्याच्या दिवशी आपल्याला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पहिली गोष्ट कोणती दान करायची आहे ते बघूया आपण। हे बघा मित्रांनो, पित्रांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे तर आपल्याला काय करायचे, दूध आणि तांदूळ यासारख्या चंद्रासंबंधित बघा पांढऱ्या वस्तू ज्या आहे मित्रांनो, चंद्रासंबंधित वस्तू आहे, या दान करायच्या आहे आपल्याला। दूध आणि तांदूळ या वस्तू दान करायच्या आहे मित्रांनो। असे केल्याने आपल्या पित्र आपले शांत होतील मित्रांनो। पित्र आपल्याला खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतील बघा मित्रांनो। आपले पूर्वजन खुश झाल्यानंतर ते आपल्याला आशीर्वाद देतील, आपले वंश वाढण्याचे आशीर्वाद देतील, ते आपल्यावरती खुश राहील मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट जी आहे मित्रांनो, काळी तीळ शास्त्रात खूप महत्त्वाची मानली गेली आहे मित्रांनो। अमावस्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर पित्रांचे ध्यान करून काळी तीळ दान करावी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही इतरांच्या हाताने, कुणाच्या हाताने सुद्धा ही काळी तीळ दान करायचे नाही, स्वतःच्या हाताने ही तीळ दान करायची आहे मित्रांनो। धार्मिक मान्यतेनुसार असे म्हणतात की मित्रांनो, पित्रांना ती वस्तू प्राप्त होते। आपण आपल्या हाताने जर ती वस्तू दान केली तर ती वस्तू पित्रांना प्राप्त होते बघा मित्रांनो। ह्या अमावस्याच्या दिवशी आपण जर ह्या वस्तू दान केल्या आपल्या हाताने तर त्यांना ती वस्तू प्राप्त होते, ते खुश होता, आनंदित होता आणि आपल्या वंशाला, आपल्या परिवाराला खूप चांगला आशीर्वाद देता बघा मित्रांनो। आणि दुसरी जी वस्तू आहे मित्रांनो, हे बघा, मान्यतेनुसार पित्राचा स्थान चंद्राचे वरच्या भागात, चंद्र जो असतो मित्रांनो त्यांच्या वरच्या भागात पित्रांचा स्थान आहे बघा। यामुळे पित्रांना चांदीची वस्तू आपल्याला दान करायची आहे, चांदीची वस्तू आपल्याला दान करायची आहे। असे म्हणतात की यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी, पित्र प्रसन्न होण्यासाठी आपल्याला धनाची प्राप्ती करतील मित्रांनो बघा। त्यासाठी आपल्याला ह्या चांदीच्या वस्तू ज्या आहे मित्रांनो दान करायच्या आहे। आणि आपल्या वंशावर आपले आनंदी, आपले परिवार आनंदित राहण्यासाठी
पण पित्र आशीर्वाद देतात मित्रांनो. ही वस्तू सुद्धा आपल्याला दान करायची आहे, चांदीची काही वस्तू. आणि ही वस्तू दान केल्यानंतर आपल्यावर पित्र प्रसन्न होतात मित्रांनो. आणि आपल्या पित्रावर प्रसन्न झाल्यानंतर सुख समृद्धीचा ते आशीर्वाद देतात बघा मित्रांनो. आणि दुसरी जी गोष्ट आहे मित्रांनो, हे बघा, हिंदू धर्मामध्ये पिंडदान, आपण पिंडदान करतो मित्रांनो, त्याला खूप महत्त्व आहे. हे बघा, ज्यांनी आपल्या पूर्वजनांसाठी त्यांनी पिंडदान केलेले नाही आहे मित्रांनो, त्यांनी अमावस्याच्या दिवशी, सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करावे मित्रांनो. आणि अमावस्याच्या दिवशी पिंडदान केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते मित्रांनो. हे बघा, ज्यांनी पिंडदान केलेले नाही आहे त्यांनी अमावस्याच्या दिवशी आवर्जून पिंडदान करावे मित्रांनो. त्या पित्रांना मुक्ती मिळते बघा मित्रांनो. आणि याचप्रमाणे आपल्याला कपड्याचे गरजू व्यक्तींना आपल्याला कपडे दान करायचे आहे बघा मित्रांनो, कपडे दान करायचे आहे. त्याचप्रमाणे पूर्वजनांनाही वस्त्राची, आपल्याला कपड्याची खूप गरज असते, वस्त्रांची खूप गरज असते बघा मित्रांनो. गरुड पुराणामध्ये याबद्दल वर्णन केलेले आहे मित्रांनो. गरुड पुराणामध्ये याबद्दल सांगितले आहे मित्रांनो. हे बघा, सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी वस्त्र किंवा कपडे दान करावे मित्रांनो. शास्त्रानुसार सांगितलेले आहे मित्रांनो. आपण कोणते कपडे दान करावे, ह्या दिवशी धोतर आणि टावेल या वस्तू दान करावे मित्रांनो. आणि ह्या पित्रांना गरज असते. आपण जर दुसऱ्यांना ह्या वस्तू दान केल्या तर ह्या वस्तू त्यांच्याकडे जातात बघा मित्रांनो. गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे ना, आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात, ते आपल्यावरती, त्यांचा आपल्या परिवारावरती आशीर्वाद असतो मित्रांनो. आपले पित्र प्रसन्न झाले की आपल्याला कशाचीच काही कमी पडत नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू दान करायच्या आहे अमावस्याच्या दिवशी. आणि आपले पित्र आपल्याला खुश करून घ्यायचं आहे. आपल्या परिवार आपल्याला वर्षभर आनंदित राहील मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे आपल्याला ह्या माहितीचं संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो आपल्याला समजेल मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.